मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या M3 च्या बेस्ट लेक्चर सिरीज मध्ये पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या M3 मधले इम्पॉर्टंट मेथड आहे जी आहे कॉचीज मेथड आणि लिजेंडरी मेथड. याच्यावरती आपल्याला माहिती क्वेश्चन नंबर 1-2 मध्ये नेहमी क्वेश्चन येतो इन्सेमला. सो कॉची आणि लिजेंडरी मेथड कशा ओळखायच्या आणि त्याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा टेबल आहे तो टेबल कसा लक्षात ठेवायचा या सगळ्या ट्रिक मी आता देणार. एकदा मेथड कशी ओळखायची आणि एकदा टेबल कसा लक्षात ठेवायचं एवढं कळालं ना, कॉची लिजेंडरीचं आपल्याला कुठलंही गणित सोडवता येतं. कारण क्वेश्चन नंबर 1 किंवा 2 मध्ये तुम्ही कुठलाही डिपार्टमेंटचा पेपर घ्या, कंपल्सरी इनसेमला कॉची आणि लिजेंडरीचा प्रश्न असतो म्हणजे असतोच. 1 मध्ये कॉची आला तर 2 मध्ये लिजेंडरी येतो, पण असतो म्हणजे असतोच. ओके, सो बघा आता कॉचीज मेथड मित्रांनो कशी ओळखायची असते बघा. हा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स पाहिजे आणि डेरिव्हेटिव्हची एक्सची पॉवर सेम पाहिजे. असं असेल तर कॉचीजचं गणित होतं. पहिल्यांदा प्रश्न ओळखायला शिका, कारण प्रश्नामध्ये फक्त सॉल्व एवढा शब्द असतो, बाकी काही नसतं. प्रश्न ओळखता आले पाहिजे. प्रश्नात दिलेलं नाही राहणार कॉचीची मेथड आपल्याला ओळखावं लागेल. बघा मी काय सांगितलं हे बघा, लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह d4y बाय dx4 हा डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स पाहिजे पहिली गोष्ट. दोघांची पॉवर सेम पाहिजे 4 आहे. डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स पाहिजे आहे, पॉवर सेम पाहिजे 3 आहे. डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स पाहिजे आहे, पॉवर सेम पाहिजे आहे 2. डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स पाहिजे आहे, पॉवर सेम पाहिजे 1. कळालं कॉचीज कसं ओळखायचं? कुठलंही गणित घेऊन बघा, असं नसणारच. एक तर फक्त डेरिव्हेटिव्ह असेल, अशा डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय एक्स आणि पॉवर सेम आली तरच ते कॉचीजचं एक्झाम्पल होतं. लक्षात ठेवा, प्रश्न ओळखता आले पाहिजे. आता कॉचीज मध्ये सबस्टिट्यूशन काय आहे? पुट x इज इक्वल टू इरेस टू झेड आणि z इज इक्वल टू लॉग एक्स. हे सबस्टिट्यूशन पाठ करा. रिप्लेसमेंट काय येतात? या कुठे येतात? तुमच्या लेफ्ट हँड साइडला. ओके, नाही सॉरी, या राईट हँड साइडला आपण करतो, राईट हँड साइडला. आणि या ज्या आहे या लेफ्ट हँड साइडला. आता लेफ्ट हँड साइडला बघा, हे कसं लक्षात ठेवायचं? पॉवर 4 आहे ना, ही सिरीज पाठ करायची नाही, तयार करायची. टेबल आपल्याला तयार करायचं ना, पाठ करायचं नाही, तयार करायचं. कसं बघा, हे तर मी सांगितलं. आता बघा पॉवर 4 आहे, मग 1 ने कमी जायचं 3 पर्यंत. म्हणजे बघा d -1 d-2 d-3 सिरीज 1 ने कमी गेलो. पॉवर 3 आहे, d3 आहे ना, मग 2 पर्यंत सेम सिरीज, फक्त 2 पर्यंत d-1 d-2. कळालं? पॉवर 2 आहे मग 1 पर्यंत d-1. पॉवर 1 आहे मग फक्त d पर्यंत d. पॉवर जर 5 असती तर d-1 d-2 d-3 d-4. कळालं? 1 ने कमी जायचं. सिरीज कशी लक्षात ठेवायची कळालं? सो पाठ करायची नाही. हा झाला कॉचीजचा चार्ट. आता लिजेंडरीचा चार्ट बघू. बघा, लक्ष द्या, आता व्यवस्थित लक्ष द्या. व्हेरी IMP आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या. लिजेंडरी मध्ये इथे पुट, इकडे पुट काय बघा, पुट एक्सच्या ऐवजी घ्यायचा इकडे एक्स प्लस बी इज इक्वल टू इरेस टू झेड. आणि झेड बघा काय चेंज केला, फक्त एक्स ला एक्स प्लस बी घ्यायचा. एवढा छोटासा डिफरन्स आहे. एक्स प्लस बी म्हणजे काही पण असू शकतं. 3x प्लस 2, ए म्हणजे 3b म्हणजे 2, 4x मायनस 5, ए म्हणजे 4, बी म्हणजे -5. कळालं? एक्स प्लस बी हा जनरल आहे, म्हणजे काही पण इक्वेशन असू शकते. सो एक्सच्या ऐवजी काय टाकायचं? एक्स प्लस बी, बाकी सगळं सेम. सो एक्स कुठे बघा, या ठिकाणी एक्स आहे, इथे पण एक्स प्लस बी, बाकी हे सगळं तसंच. बघा झेड इज इक्वल टू लॉग एक्स. एक्स म्हणजे काय? एक्स प्लस बी. बघा फॉर्म्युले पाठ केले नाही, टेबल पाठ केला नाही, तयार केला. एक्स ला रिप्लेसमेंट एक्स प्लस बी, सेम रिप्लेसमेंट. बघा आता पुट केलं, रिप्लेस. इथे काय? एक्स डीवाय बाय डीएक्स. एक्स ला काय घेतलं आपण? एक्स प्लस बी. मग इथे काय येईल? एक्स प्लस बी डीवाय बाय डीएक्स. ओके, हे बारीक बारीक गोष्टी मी प्रत्येक वेळी सांगत असतो, या समजून घ्या. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, इथे काय पॉवर. बघा आता लिजेंडरी कॉची कसं ओळखायचो? एक्स ला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पाहिजे, पॉवर सेम. लिजेंडरी कसं ओळखायचं? एक्स प्लस बी ला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे, पॉवर सेम. ब्रॅकेटची पॉवर 1, डेरिव्हेटिव्हची 1, पॉवर सेम. एक्स प्लस बी ला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पाहिजे, पॉवर सेम पाहिजे. पॉवर ब्रॅकेटची 1, याची 1 सेम आहे. सो इथे रिप्लेस डी ने करतो, इथे करायचा एडी ने, ए डी. आता बघा याला इन्क्रीमेंट केलं, एक्स प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला, पॉवर 2 आली, तर याची पण पॉवर 2. बघा एक्स प्लस बी ला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे, पॉवर सेम पाहिजे 2. मग सबस्टिट्यूशन तेच. काय होतं? 2 असेल तर 1 ने कमी 1 पर्यंत, 3 असेल तर 2 पर्यंत, 1 ने कमी सेम. इथे स्क्वेअर आहे ना, मग ए स्क्वेअर 1 ने कमी d-1.
आलं बघा, फक्त ए वाढत जातो, एच्या पॉवर वाढवत जायच्या. सेम इथे काय एक्स क्यूब, तिकडे काय येईल एक्स प्लस बी होल क्यूब. बरोबर, कसं येईल एक्स प्लस बी होल क्यूब, मग इकडे काय येईल d3y/dx क्यूब. सो काय येईल ए क्यूब d -1 d-2. पॉवर 3 आहे बघा, ब्रॅकेटला मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह पॉवर सेम 3 आहे ना, मग 2 पर्यंत जाणार. ए क्यूब d-1 d-2, 3 ला 2 पर्यंत. आता 4 कसं येईल बघा, करेक्ट तुम्हाला आता कळून जाईल. एक्स प्लस बी रेस टू 4 d4y/dx 4 इज इक्वल टू a4 d-1 d-2 d-3. बघा पॉवर 4 आहे, 3 पर्यंत गेलो. कळालं. सो याच्यात पण लक्षात घ्या, हे जे आहे हे सबस्टिट्यूशन असतं आपलं राईट हँड साइडला आणि रिप्लेसमेंट असते लेफ्ट हँड साइडला. आता हे चार्ट कसा लक्षात ठेवायचं ही पूर्ण डिटेलमध्ये मी आयडिया क्लिअर करून दिली, कारण VIMP मेथड आहे कॉचीज लेजेंडरी. दोघांवरती पण प्रश्न येतो, म्हणजे येतो, एकावर नाही दोघांवरती पण येतो. सो या पद्धतीने याला चांगली प्रॅक्टिस करा, याच्यावरचे नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवा. पुस्तकात भरपूर प्रॉब्लेम दिले ते सोडवा, किंवा खाली आपल्या पर्पल ऍप ऍप्लिकेशन मध्ये पर्पल ऍपची खाली लिंक आहे, त्यावर पर्पल ऍप डाउनलोड करा. त्यावरती मी नंबर ऑफ एक्झाम्पल एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये अशा भारी भारी आयडिया ट्रिक्स वापरून सॉल्व्ह करून दिले. ते बघा, आणि ज्याला M3 काहीच येत नाही त्याला यावेळी आयुष्यातला शेवटचा M3 द्यायचं आणि स्कोरिंग मध्ये काढायचं आहे, 100 on 100 घ्यायचे, टॉप करायचंय. तो आरामात M3 टॉप करू शकतो. माझे लेक्चर्स बघा किंवा माझ्यासमोर ऑफलाईन क्लासला या, मी M3 स्कोरिंग करून देईल. सो मित्रांनो, याच्या M3 सोबत अजून तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी आपल्या डिपार्टमेंटचे ज्या इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स हवेत, विषय अवघड जात आहे किंवा स्कोरिंग करायचे, सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर आपल्या पर्पल ऍपवर अवेलेबल आहे. ऍप्लिकेशन अँड्रॉइड iOS दोघीकडे अवेलेबल आहे. सो नक्की ऍप डाउनलोड करा. काही डाऊट असेल डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे सगळे विषय आणि M3 इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. थँक्यू.